तिची ट्रीटमेंट जेव्हा मी पाहिली तर मला नंतर कॉन्फिडन्स आला की म्हणलं मी माझी का पूर्ण करून घेऊ नये. अँड देन आय रिअलाइज आय टूक अ व्हेरी वाईज डिसिजन दॅट वी व्हिजिटेड डॉक्टर खैरनार अँड गॉट अवरसेल्फ बोथ ऑफ अस ट्रीटेड. नमस्कार. नमस्कार. तर आज आपल्या बरोबर संजय रेवटकर सर आहे. जळगाववरून त्यांनी इथे मुंबईला आले आहे आणि त्यांनी ट्रीटमेंट केली आहे. आजपासून 4 वर्ष आधी 2021 मध्ये त्यांनी फुल माउथची इम्प्लांट ट्रीटमेंट केली होती आणि त्याच्यामध्ये फुल माउथ रिहॅबिलिटेशन म्हणू शकतो. त्याच्यामध्ये वरच्या दातांना सगळ्यांना क्राउन अप केलेलं, काही ठिकाणी इम्प्लांट टाकलेले आणि खाली चबड्यात पूर्ण ठिकाणी इम्प्लांट टाकण्यात आलेले. तर सर, तुम्ही तुमचा 4 वर्षाचा जो प्रवास होता, दात लावल्यानंतर किती फरक पडला, कसं तुमच्या जेवणामध्ये फरक पडला, ह्याच्याबद्दल तुम्ही 2 शब्द बोलू शकतात. तेवढंच नव्हे तर सरांची मिसेस अंजली मॅडमने देखील फुल माउथ इम्प्लांट ट्रीटमेंट केली होती आणि तुमच्या दोघांचा प्रवास जरी तुम्ही सांगू शकला तर खूपच उत्तम होईल. माझ्याविषयी सांगायचं म्हणजे जसं आपण युद्धात समजा आपले योद्धे राहतात, तर सुरुवात जेव्हा झाली, कधी इकडली दाढ गेली, कधी तिकडली दाढ गेली, मग कधी समोरचा एक दात गेला, कधी खालचे 2 दात गेले. म्हणजे कसा हा माणूस हळूहळू म्हणजे हतप्रभ होत गेला. म्हणजे जेवायला त्रास, हसताना बरं वाटायचं नव्हतं, सगळे म्हणजे असे प्रॉब्लेम व्हायला लागले आणि दात दुखणे वगैरे सगळे व्हायचे. तर माझ्या बायकोच्या ट्रीटमेंटसाठी म्हणून आम्ही इथे आलो बेसिकली, कारण शी हॅड लॉट ऑफ प्रॉब्लेम्स. आणि जेव्हा पहिले डॉक्टर साहेबांशी सगळी बोलणं झालं, यांचं थोडं आम्हाला मिळालं होतं. आम्ही आमच्या जळगावच्या एका डॉक्टरनी सांगितलं यांच्याविषयी, आलो आणि नंतर तिला दाखवलं. तर तिची ट्रीटमेंट जेव्हा मी पाहिली देन आय मेड अप. अरे मला भीती वाटायची नेहमी डॉक्टरची, मी सहसा दवाखान्यात जात नाही. पण जेव्हा आय सॉ दॅट द वे ही हॅज ट्रीटेड, तर मला नंतर कॉन्फिडन्स आला की म्हणलं मी माझी का पूर्ण करून घेऊ नये. मला गरज होती पण मी तिच्यात जास्त देत होतो. तर डॉक्टर साहेबांना विचारलं, मी म्हटलं मलाही म्हटलं माझे तुम्ही पाहा. तर म्हणे हो म्हणे आपण करू म्हणे तुमचंही म्हणे. तर पाहिल्यानंतर सगळं मला असंच जाणवलं की बा नाही, आता फार चांगलं डिसिजन मी घेतलं. आणि जे काही नंतर त्यांनी ट्रीटमेंट केली, सगळे इम्प्लांट लावले आणि वर्क करून दिलं. एकदम पूर्वीचं जे मी आयुष्य जगायचो आणि काय म्हणतात त्याला नंतरचं जे खाणं पिणं हसणं वगैरे सगळं याच्यामध्ये कसं आता वेगळं एक म्हणजे नवीन आयुष्य सुरू झाल्यासारखं होतं हे लावल्यानंतर. पूर्वीचा वेगळा प्रकार असतो, आताचा वेगळा प्रकार असतो. तेव्हा लोक चिडवायचे, अरे किती अजून चालले तुझे दात वगैरे. तर ती आता राहिली नाही. आता त्यावेळेस छान वाटतं माणसाला, कसं अजून तारुण्य परत आल्यासारखं वाटतं. बरोबर. आपण जसं पाहतो तेव्हा तसे छान सगळे दात एकसारखे, बिलकुल स्वच्छ, एकदम हसायला मजा येते, जेवायला मजा येते, खायलाही मजा येते. असा सगळा माझा फार चांगला अनुभव आहे डॉक्टरांचा. डॉक्टर दर्शना पण त्यांनी पण बरेच माझ्या याच्यावर म्हणजे त्यांचं पण इन्व्हॉल्वमेंट होतं. बोथ आर रिअली व्हेरी गुड, व्हेरी फ्रेंडली आणि व्हेरी मोटिवेटिंग अँड एनकरेजिंग. म्हणजे माणसाला जाणवत नाही आपण एवढं मोठं काही आपल्या शरीरावर होत आहे असं. त्याच्यामुळे सगळं आरामात सगळं आमचं झालं. आणि हे पाहून नंतर माझा मुलगा आहे, मुंबईला राहतो, त्याच्या दातामध्ये प्रॉब्लेम होता. तर मी त्यालाही कन्व्हिन्स केलं की म्हणलं तू इथे आता म्हणलं दाढीचा प्रॉब्लेम होता, त्यानेही करून घेतला. सगळं आमचं कुटुंब यांच्याकडे शेवटी मी रिअलाइज की चला चांगले डॉक्टर आहेत, सगळं आपलं दाखवून द्यायला प्रॉब्लेम. बरोबर. आणि अंजली मॅडमचं पण खूपच चांगलं झालं. तिचं खूप झालं. तिला वेगवेगळे प्रकार ते हे होते, तिला त्रास खूप होत होता. त्यासाठी म्हणून आम्ही आलो. त्यांना पायरियाचा त्रास होता, दात सगळे हालत होते. त्याच्यामुळे आय वॉज रिअली वरीड फॉर हर. आणि पहिले आम्ही बऱ्याच ठिकाणी आम्ही दाखवलं. खरं सांगायचं म्हणजे तो आजचा नाही प्रॉब्लेम, 21च्या पूर्वी म्हणजे 18-19 पासून आम्ही दाखवायचो. ते डॉक्टर लोक ते आम्हाला कॉन्फिडन्स येत नव्हता. पण जळगावचे एक डॉक्टर, त्यांना आम्ही भेटलो, डेंटिस्ट होती, पण त्यांनी आपल्याकडे ठेवून घेण्याविषयी त्यांनी मला यांचं नाव सजेस्ट केलं. तुम्ही मुंबईला जा म्हणे, खैरनार डॉक्टर आहेत म्हणे. म्हटलं मग मुंबईला माझा मुलगा राहतो, जा म्हणे. पत्ता बित्ता दिला त्यांनी, सगळा फोन नंबर दिला, बोललो, घेऊन आलो. अँड देन आय रिअलाइज आय टूक अ व्हेरी वाईज डिसिजन दॅट वी व्हिजिटेड डॉक्टर खैरनार अँड गॉट अवरसेल्फ बोथ ऑफ अस ट्रीटेड. थँक्यू सो मच सर. तर हे तुम्ही बघितलं की 4 वर्षानंतर हा फॉलोअप आलेला आहे. सरांबरोबर डेफिनेटली मॅडम पण आले, त्यांचा पण फॉलोअप आता 4 वर्षाचा होणारच आहे. तर 4 वर्षात मी देखील पेशंटच्या क्वालिटी ऑफ लाईफ मध्ये तेवढा अंतर पडतो. ते व्यवस्थित खाऊ शकतात, ते व्यवस्थित हसू शकतात, बोलू शकतात. ठीक आहे, मला तर हसायला प्रॉब्लेम होता, पण शी बिईंग अ लेडी वुमन आणि तिला जे दातांचे प्रॉब्लेम होते त्याच्यामुळे ती कधी तोंड भरून हसत नसे. ती असं तोंडावर रुमाल ठेवून हे ठेवून वगैरे लोक तिला अरे तू हास वगैरे, पण ते काय होतं तिला प्रॉब्लेम. पण आता मात्र बिलकुल खळखळून माझ्यासोबत आपण बिलकुल आता म्हणजे पुरी फोटो बिटो घ्यायचा म्हणजे तिला लोक म्हणायचे का हा सगळं ती फार रेली हसायची. आपण आता एकदम आता म्हणजे आता फार हा मोठा बदल मी पाहिला तिच्यावर. एक्झॅक्टली, यालाच म्हणतात क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह.
तर तुमच्या माहितीप्रमाणे सरांनी जर जसं तुम्हाला सांगितलंय की ऍक्च्युली खरखर असा प्रॉब्लेम जो असतो तो नाहीसा होतो, तुमच्या आयुष्यात चांगला बदल होतो, क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह होते. हा जर तुम्हाला तर अशाच प्रकारचा प्रॉब्लेम आहे, तुमचे सगळे दात गळले असतील किंवा तुमचे दात लूज झाले असतील किंवा पायरियामुळे तुम्हाला खूप त्रास होत असेल, तर तुम्ही देखील आज नवीन दात लावू शकतात इम्प्लांटच्या द्वारे. बऱ्याच वेळी ट्रीटमेंट ही 3 ते 7 दिवसात होते. तर तुम्हाला या गोष्टीबद्दल अजून काही माहिती पाहिजे असेल तर आमच्या हेल्पलाईनवर संपर्क करा. आमची टीम नेहमी सदैव तुमच्यासाठी आहे आणि तुम्हाला नेहमी सांगेल की कसं काय प्रकारे ट्रीटमेंट होऊ शकतात. तर थँक्यू सो मच सर, तुम्ही 2 शब्द शेअर केल्याबद्दल, लोकांना मोटिवेट केल्याबद्दल. आम्ही अशी इच्छा करावी की असंच तुम्ही मोटिवेट होत राहावे आणि तुम्हाला स्वतःच्या लाईफमध्ये जो प्रॉब्लेम असेल तर तुम्ही त्याच्यावरती लक्ष देऊन तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा, अशीच आमची इच्छा आहे. आणि तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज याला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये जरूर भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.